आपण पोचलोय. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळी 4 वाजता नाही 4:30 वाजता आम्ही खातोय समोसा. अरे हा झाले 20 झाले. सकाळी 4:30 वाजता आम्ही खातोय समोसे. तिथं पुढे पंढरपुरी प्यायचं आहे. आता विचार असं आम्ही सकाळी 4:30 वाजता समोसे खायला का आले. आम्ही सकाळी 4:30 वाजता समोसे खायला नाही आले. आम्ही चाललोय ट्रेकिंग करायला. कारण रविवार आहे. असंच आम्हाला अरे हो आज आम्ही चाललोय रिसॉर्ट करायला ट्रेकिंग करायला. असंच आम्हाला उत आला. डोळे बघून समजा असतील सगळ्यांचे आम्ही खूप झोपलोय. आता अजून 1-2 जण येतील आणि आपण निघायची गोळी घेऊ. तोपर्यंत समोसा संपवूया. अरे आला पण मला पाहिजे. आला नल्ला नंबर. आतंकवादी नंबर 1, आतंकवादी नंबर 2, आतंकवादी नंबर 3 आणि हा अरमान नावानेच आतंकवादी. नावातच आतंकवादी. हा नावातच आतंकी भाई अरमान. अरमानवर नसतं आता. अरमान म्हणजे काय? तू शांत बस. बॅग पण घेतली बघ तू बस. आता पण निघायची गोळी घेऊया शिस्तीत कारण 5 वाजलेत. उशीर झालाय आणि नंतर सनराईज मिस होईल आपला. आणि जीवननी घेतलंय काळा घोडा चालवायला. 5 गिअरची डिस्कवर. चल हा चल. चलो लेट्स गो. चल रे. चालू होण्यात. राम राम. राम राम. बस गप तुझा. मी जीवन अर्धा वाजता चालू होतं. मला इच्छा झाली चालवायच्या आता. चौकच्या पुढे घे. तू झोपणार नाही ना बाबा. झोपलो तर झोपलो. पडशील मागच्या मागे. उचला नाही आम्हाला. ना मी नाही उचलणार. चल प्लीज. तू जवळ आहे किती बाबा. मी नाही उचलणार. लग्न नाही झालं. हा लग्न नाही झालं. बस चल. करेल जा तिथं. तिथं बस जा. चल चल बाबा. गाडी आईचा घोट 1 नंबर. काय झाला. जास्त लागलं. जास्त काय झालं. पाणी बी नाही प्रॉपर. काय विषय नाही. हा भाई कोणती फ्लॅश कामाची आहे. पोरांनो आपला ट्रेक चालू झालेला आहे. गाड्या तिकडे समोर लावल्यात 2. हा हा तुला अस्त्रावा आणि ही माझी टॉर्च. ही छोटीवाली टॉर्च आहे. मोठीवाली चिसात ठेवली मी जरा. श्रावाला तुला माहिती गाडा काय तर अख्खा अंधार यात्रा. या नल्ली टॉर्च नाही आणली. बोलतो मला माहित नव्हतं टॉर्च आणली. अरे मला डोकं नाही चाललं यार तेवढं. कॉमन सेन्स यार मग. काय जैनला जाऊन चाळे करतो तू. हे तू एवढा पण शिकला ना जैनला जाऊन. मला वाटलेलं बऱ्यापैकी उजेड असेल. हाय काय ना आपण 4 वाजता निघतोय. तू उशीर एक्सपेक्ट करतोय अरमान. ठीक आहे ना. रुकी मिस्टेक. ओके थांब फ्लॅश मारणं गरजेचं. एक बिबट्या तरी भेटू दे. मारेन मी. हायकच करतो जाऊ दे. फोटोच फाडेन. तुला तो महिनाभर खायला माहिती वॉक नाही ना. हाईक टाकलं. हा, वॉक चालेल. नाही. करू. कर. बिबटेचं अरमानला मारलं ना. बिबटेचा महिनाभरचा राशन होऊन जाईल डायरेक्ट. अरे मग अरे तुला कापला अख्खा तालुका खाईल रे. हे ब्लॉग मध्ये येत आहे ना. लाज वाटते की नाही. अंधारात काही दिसतच नाही भेंडी. विधान बाळा ब्लॉग आपण किती नेली गाडी. हा किती स्पीडला आणली. ते मी नेलीच नाही. मला संबंध येत नाही. मागे बसलोय फक्त. तरी पण किती नेली. मध्ये जीव चाललाय. अरे भाई माझ्या गेअर शिफ्ट नव्हते होत लगेच. गरम गरम वाटलं रे. समोर बाबा संकेत आहे बर का अरमान. चालेल चला. समजने वाले गो ऐसा
इशारा कॉफी. आपण आपली छोटी लाईट परत घेतली आहे. ही जास्त फास्ट आहे. हे बघा हिची रेंज जास्त आहे एकदम. छोटी बघती पण ती पॉवर नाही. ए ए ए काय चढला नाही बघतो. तेच हिची छोटी दिसते बट रेंज खूप लांब आहे हिची. हा ए भावा त्या बाजूने इझी आहे. फोन पकड. इथून जरा मजा येईल म्हणून. फोन पकड. 4 वेळा हा आला. जाणार आहे. जीवन लाईट नको मारू अरमान कसं येईल रे मला विचार. येईन बरोबर. अरमान कसं येईल आता कॅमेरा त्याला ते परत एक खाली घ्यायला. इकडे ये ना थोडा इकडे ती स्टिक लांब कर. आणि अरमान तू जमीन दाखव. माणसं नको दाखवूस कॅमेरामध्ये. शट अप बेच. ए चल 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 चल. आईला सुंदर दिसतोय रे. आहेच मी सुंदर. चल पुढे बघ. ओव्हर कॉन्फिडन्स नको. जा आता. ते दाखव ते दाखव. हे बघ चप्पल घालाय जुडवीची आहे. नाही नाही मग काय यो काय ते काय माहित काहीतरी टन 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 टन. मी भाई फोनच्या फ्लॅशमध्ये जीवित आहे. हा बघ कसला सुंदर दिसतोय डॅम. बघ मुततो का डॅम. मोरबे डॅम. अच्छा अरे हा हे बघ हे बधीरच आहे रे. यात दिसणारच नाही म्हणजे डॅम. बघ मोरबे. अक्कल घरी घाण ठेवून येतो. हे सब थांब 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 ते नाही दिसणार. डॅम हे दिसणार या लाईटनी. हे बघा हा आहे मोरबे डॅम. हा परिसर आता दिसणार नाही. सकाळी सूर्याचा उगम झाला की दाखवतो. येस मग काय सकाळी उगम तर काय होतो. हैला इथं मला जपून जावं लागेल भाई. शिट्टी वाजली न गाडी सुटली न पदर गेला न वर. ए ए न पोरी जरा जपून दांडा धर न पोरी जरा जपून. चल जैनलाच काम करतो. आम्ही बहुतेक तरी चुकीच्या गडावरती आलो असं वाटतंय आम्हाला. किंवा मग आमचा जो ट्रेक असेल तो रेंज ट्रेक होता असं वाटतं. कारण म्हणजे या डोंगरावरनं जायचं इर्शाळगडला. म्हणजे डोंगरावरनं चढत चढत जायचं दुसऱ्या डोंगरावरती असं वाटतंय. आता हा कोणता गड ते सकाळी समजतं. कारण इथं एवढा अंधार आहे की जास्त दिसत नाही काय. आणि नावाच्या पाट्या वगैरे त्या पण नाही लावल्यात. कलावंतीनला ऍटलिस्ट ते लावलंय. पाट्या वगैरे होत्या कलावंतीन तिकडून कलावंतीन. तर काय नाही बाबा गोड डोंगर फक्त. मला पण जल्दी जरासं का तू नाही आणलं. आणलंय मग पी ना. बॅग खोलायला लागेल ते बरंच. कोल. अरे यार हां एक चांगला संकेत भेटलाय. वरतून माणसांची आवाज येत आहेत म्हणजे वरती लोक आहेत. म्हणजे आपण रस्ता चुकलो नाही आहोत. हा 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 ते एकदम असं अंधार गाणे. एकदम अंधार आहे पुढे. थांब जरा मला एकटा यायला भीती वाटते. ए चला आई कसली लिहिणे त्या प्राइस मध्ये भेटतच नाही आहे. मला सेम पाहिजे. आता ठीक आहे. एकटं कशाला जायचं नाही असं होतं. लोक आहेत सोबत तर कशाला उगाच मस्ती. लाल 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 आ बघ जीवन आहे विशाळगड. बघ इथे दिसतोय बघ. येस हा बघा इर्शाळगड. कुठे दिसतोय भाऊ. अरे तो काय समोर. ए बरोबर चाललंय बरोबर चाललंय. ए ए अरे दाखव. आंधळ्या अंधार दिसायला. ते दिस ना बघ ना नीट. हा लय लांबे मला वाटते चुकीच्या जागेवर आलोय आपण. उलट्या दिशेने आम्ही येते चालायला. म्हणून त्या बुजुर्ग लोकांनी खालून टर्न घेतला असं वाटतंय. भावा दुसरा डोंगर आहे तो. झाला बा आमचा रेंज ट्रेक पण कम्प्लीट झाला. ए अच्छा काय नाही सावली होती. A few moments later. आता ऑलमोस्ट परत उजेड झालेला आहे आणि आम्ही पण पोचायला आलेलो आहे. फक्त काहीच क्षण अजून रस्ता ऑलमोस्ट क्लिअर झाला आहे. तसं मला मागे दिसतंय सूर्याचा तो असतो ना
भगवा रंग जरासा तो येतोय. त्याच्या आधी आणि अख्खा सूर्य यायच्या आधी आपल्याला वर पोचायचं आहे. हा 20 मिनिटात लेट्स डू इट भाई. बाबा अंधारवाणी वाट रे अख्खी, घनदाट अख्ख. हे तरी बरं आहे, कलावंतींना होतो ना काही दिसत ना, काहीच न दिसत लेजिट. साईडला आमचं आपल्या हनुमानची मूर्ती होती, बाप्पाची मूर्ती होती साईडलाच, ती पण दिसली नाही, एवढा अंधार होता भेंडी. तर हे बरं आहे, पण जरा उशिराच निघालो आज. हा ठीक आहे भाई, माझ्यामध्ये जरा उशीर झाला. वा 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 वा, आईचा खोका भारी दिसते. हे बघा भाई. हा चल, पार्टी आली दुसरी. इर्षाळ गळाकरे. पोचतोय मला वाटतं पोचू आपण 20 मिनिटाच्या आत. 20 मग 5 मिनटं होऊन गेले असतील. 15 मिनिटाच्या आत पोचतोय मला वाटतं. असं मला जीवन लयच वरती गेलं मला वाटतंय. जीवनने जास्त सिरियसली घेतले वरतून सनराईज बघायचा विषय. जीवन आड झोड चाललाय नुसता रपारप. पोचला पण. हा मी पण पोचेल आता. बोलतो ना तर श्वास घेताना वाचलो. काटाला झाड होता. कसला भारी येतो बघ फोटो असा. चलो आता डायरेक्ट वरती येतो आणि मग चालू करतो. परंतु तुम्ही सध्या तर इंस्टाग्रामवरती ही भेंडी वाचलो. तुम्ही सध्या तर इंस्टाग्रामवरती मीम बघितला असेल पेंग्विनचा. हा बघा आमचा पेंग्विन चाललाय पेंग्विन चाललाय. पेंग्विन आमचा रपारप चाललाय पेंग्विन. येईल तसं. कसा चिकना दिसतोय भाई तू माझ्या फोन मध्ये. काय दिसतोय? चिकना चिकनाच आहे. हट. हा चिकना नाही, चिकनाचं वेगळं असतं भाई. एडिट भारी दिसते रे. आई शपथ जीवन वर पण गेला. नजाराचा भाषा आहे भाई. काय पण मला इज्जत आहे विकला. हा काय भाई वा. आमचा गोल होता सनराईज 7:10 होणार आहे. 7 वाजता वरती पोचलोय. 7 वाजता. हा ब्रो मोहीम पत्ते ना ब्रो. हा देतो ना. आपली मोहीम पत्ते आली भाई. गोल कम्प्लिटेड. भाई कुठे होतो आपण? आम्ही होतो, थांबा दाखवतो. आम्ही इथं होतो जेव्हा काळोख होता. आणि आम्ही तिथं बोललेलो 15 मिनिटात 20 मिनिटात. नाही अभी दिल्ली दूर आहे. आणि नंतर आम्ही थोडंसं इथे आलो. इथे हा? meeting. नको चालू ठेव. आणि नंतर चालू ठेव आम्हाला सनराईज दिसायला लागला. तर मग आम्ही बोललो भाई 1 तास 8 मिनिटात कम्प्लीट गेलाय. आम्ही तिथे थांबलेलो, तिथे दाखवलं. तिथे फुल म्हणजे असा उजेड दिसायला लागलेला. तर मग आम्ही ठरवलं की सनराईज बघायचाच आहे. पुढच्या 20 आणि मिनिटात फक्त एक स्टॉप घेतला. चिक्की खाल्ली. चिक्की म्हणजे जादू बाबा. चिक्की खाल्ली, पाणी पिला, नॉनस्टॉप वर आलोय. नॉनस्टॉप काय व्ह्यू आहे भाई. 10 on 10 बेंच. 10 on 10 बेंच आहे भाई. वर्थ व्यू आहे. आणि अजून एक गोष्ट, गुगलचे दाखवलं ट्रेक किती तासाचा आहे? 2 तास ना. 1 तास. 2 तासचा ट्रेक 1 तासात केला आम्ही. 1 तासात नाद करते का? करावाच लागतंय भाई. वर्थ भाई. काय व्ह्यू आहे भाई. बेंच नाही आम्ही बसलोय बेंच. काय व्ह्यू आहे भाई. 10 on 10 बेंच अख्खी. मस्त निवांत बसायचं, गप्पा मारत बसायचे. आता इथे जाऊ. तिथं वर आहे ना तो टोक, तिकडे पण जायचं. प्रयत्न करता येईल. त्याला आरमानला नाही घ्यायचं. मी तो बोलतो आरमान ठेवलं पडेल. सांडेल पडणार पण नाही, सांडेल नाही. कसं वाटतंय बरी आठवण आलाय. बस मी डायरेक्ट झोपलोय बघ. बस तो झोपला डायरेक्ट.
जीवन आलं आणि कार पडलेला व्हायचं तेव्हा आलं पडलेलं भाई काय भारी दिसत झेंडा भाई इज्जत भाई भाई लेट्स गो आता वरती चढायला घेऊया आम्ही तर बघा हा भेंडी माझी स्टोरेज फुल झाली ती आयफोनचा ना यार हाच विषय एक लगेच बाहेर अपसप काय केलं ना केला स्टोरेज फुल लगेच एक व्हिडिओ काढली ना काय स्टोरेज फुल लगेच एक चांगलं आहे मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं गेले फोनची बॅटरी टिकेल म्हणून पण टिकली अजून आता इथून कसं येऊ मी शाळेला 1 मिनिट फोन जरा जपून ठेवावा लागेल मला किती धैर्य आहे खरं नसे आलोय प्रॉपर आलोय भावांनो आणि जमात आली अख्खी मालांची ती हळूहळू वर येईल काय वाकू बिकू नको नाही प्रॉपर आहे कोण काय नाही जमात आहे इथं जमात भरली आहे. माझी ट्रेक बंद होती अरे नाही आलं रे बाबा हे बघ बसतो चल मी बसलोय गे स्टील मध्ये बसलो आता तर दिसत नाही का रे वांडर तिकडे दिसत असतील बाई तुला आहे व्ह्यू अरे भाई चिल मध्ये बसलोय मस्त ए काढता खायचं खायला प्यायला आता मग मी काय केली कसं अरमान काढ सामान नाही मोबाईल मध्ये का सामान जीव काय चाललंय काय मेसेज आला कोणाचा मेसेज आला कोणाचा येऊ दे मी पहिलेच टाकलंय ऑर्गॅनिक ती वानर लोक तिकडे कान करत बसलं मला वाटतंय गेली ते बघ बाबा 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 आवाज कसला आला मला वाटत ए बाबा परत ना कोसळली ती विशाल हा आपल्या सकट जाईल रे सगळं तेच तर आईचं भावांनो इथे किस्सा घडलेला पावसाळ्यात इथं अख्खी एक दरड कोसळलेली बातम्या बंद करायच्या हा बातम्या बंद करायच्या इथं अरे बाबा अख्खं गाव गेलं बाबा तू बातम्याच्या गोष्टी करतोय पहिला पक्षी अख्खं गाव गेलेला हिच्या खाली डोंगरा खाली तो तेव्हा बनवायला नव्हता. आणि आता अजून दगड पडली इथं माकडांनी काहीतरी काम केलं असं मला वाटतंय माकड लोक असे खूप करतात याच वर्षी गेले ना मागच्या वर्षी गाव काय आपल्या घरात श्रीमंती मदत पण केलेली आज गावाला माहिती आहे ना बोलतो बातम्या बंद करा अरे बातम्या बंद करा घरच्यांसाठी 0 सिविक सेन्स हट पाहिजे घरी. इथं तू खायला काढ ना अरमान 50 रुपये फेकू तुला इथनं 50 रुपये लिहिलंय भाई धक्का दे का तुला इथनं जमाय का हे आपण तो बर्नर घेऊन येऊया नेक्स्ट टाइम आणि मॅगी तुला ना हा? त्यांच्या समोर मॅगी बनवायची की 10 रुपयात रुपयाचा मॅगी तो बर्नर घेऊ भाई कॉन्ट्री काढून काहीतरी 20-30 रुपये कॉन्ट्री बरोबर 14 जणांकडून कॉन्ट्री घ्यायची यायचं फक्त आपण जण ग्रुपच्या आणि बर्नर घेतोय ए scam scam काय? तुम्ही लोक येत स्वतःच्या नाही. येत नाही. भाई तुम्ही लोक येत ना आमचा काय दोष आहे प्लॅन करतो प्रॉपर आम्ही स्वतःला का घेतोय तुला घेतोय ना व्हिडिओ काढा बस झालं, आपलं काय बोलायचं. आता पण उतरायची गोळी घेतोय शांती सुरू होती मी तर मस्त काढ झोपत होतो त्या खडकावर मला अरमानने उठवलं लावून जाग आली नाही तर चुकून मागून असा जर लोळलो असतो ना खाली पडलो असतो वाच हा ना ब्लॉग बेंड झालाच असता कधीच डायरेक्ट फोन पण गेला झाला असता कांड डायरेक्ट मी एक आत्ता जस्ट एक गोष्ट रिअलाइज केली की जे मागचे 3-4 प्लॅन आहेत ना ट्रेकचे म्हणा किंवा कुठे बाहेर जायचे असेच ते 1-2 दिवस आधी बनतायत 1-2 दिवस आधी बनले ग्रुपवरती मेसेज टाकतो पोरं आउट बोलतात मी आणि जीवन कॉन्स्टंट असतो फिरण्याच्या बाबतीत आम्ही इन असणार म्हणजे असणारच कोणत्या पण कंडिशनमध्ये आणि बाकी
ते जे ते असतील ते आपल्या सोयीनुसार येतात. आता साहिल 2-3 दिवस कंटिन्यू बाहेर फिरत होता, मला बोलला तो तुला रेस्ट पाहिजे होती आज, म्हणून तो नाही आला, नाही तर तो पण आला असता. आईला ए सर जपून जरा. साहिल पण आज आला असता, त्याचा काही इश्यू नाही आहे. बट ठीक आहे, माणसाला रेस्ट पण इम्पॉर्टंट असते. काय फालतूगिरी यार आयफोनची, सारखी सारखी भाई स्टोरेज फुलचं येत आहे. मी इथं काहीतरी बोलतोय आणि इथं आला स्टोरेज फुलचा ऑप्शन. भेंडी थांब जरा, एस वगैरे घ्यावे लागेल, एक पेन ड्राईव्ह वगैरे घेऊन टाकतो. कटकटच मिटली भेंडी डायरेक्ट घेतलं तरी. लोक आता फुल पुढे गेलेत एकदम. तुम्ही बोलत होता की भाई साहिला झाला असतं ना भाई, तरी पण एन्जॉय वगैरे केला असता. पण काय भाई, आता ज्याची इच्छा नसेल त्याला आणून काय फायदा नसतो कधी पण. ज्याची इच्छा नाही ते नाही येत भाई, बरंच आहे. बळजबरीचा व्यवहार नको कोणासोबत. इच्छा असेल तर फिरा. मला हवंसं डोंगर वगैरे फिरायची, सह्याद्री फिरायची किंवा नवीन नवीन जागा एक्सप्लोअर वगैरे करायची. मी भाई बिंदास जातो, घरून पळून जातो पण जातो. तसं बाकीचे नाही करत. जीवनाने मी तर अख्खा निव्वळ निर्लज्ज बनलोय. अच्छा तू थांबला आहे, अच्छा जीवनच थांबलं भेंडी. मी तेच बोलत होते रे, फोटो काढ म्हणून थांबलेला. कसा हरामी आहे रे हा. हां मला टॉपिक छेडायचा होता स्वातंत्र्याबद्दल. मला खूप सगळं पोरी बोलल्या बरं का, फिमेल फ्रेंड्स वगैरे. पोरांचा बाहेर असतं, कुठे पण फिरायला इझिली भेटतं परमिशन. याबद्दल काय म्हणणं आहे भावा? मी पळून आलोय मम्मीला न सांगता. आम्ही- पप्पांना माहिती आहे. दवड्या असंच करतो बाई, लगेच पळून येतो. घरी गेला शिव्या वगैरे खातो, ओढा खातो, मिटला चिल. आमच्यात कॅपॅसिटी ऐकून घेण्याची. नाही पण पोरींचा नको रे विषय. अरे भावा लय बोलतात, मला माहिती आहे भाई. पोरांचं असं असतं, तुम्हाला इझिली परमिशन भेटतात. विषय हां आता कधी भरतं ते आता बोल. हां ते असतं ना भावा, मोराचा फुललेला पिसारा दिसतो पण त्याचं उघडं पडलेलं कोणाला नाही दिसत भाई. ते पण जरा घ्या, रिस्क घेतल्याशिवाय वस्तू होत नाही बघा पोरींनी, तुम्हाला बोलतोय मी. सेम तुम्ही गोष्ट लोक- अरमान. हा भाई, सेम गोष्ट अरमान पण भाई घरी सांगत नाही. निघायच्या टायमाला 1 तासा पहिला सांगतो मम्मी जायचंय. कसं पाठवणार मग? पाठवलेला 1 तासा पहिला सांगतो पोरगा भाई. कसा चालतोय बघ डल्ला, बघ कसा चालतोय भिकारी. आता दर टायमासारखं आपण चिकन मिसळ खायला जाणार आहे. ट्रेक संपल्यावर चिकन मिसळ खाऊन परत घरी, आणि घरी जाऊन झोपायचं. कारण काल फक्त 1 तास झोपलोय मी, तरी 1 तास झोपलोय. ही बाकीचे बरं झोपले पण नाहीत. अशाच जागा आहेत. रात्रभर काय करत होते त्यांनाच माहिती. एक बोलतोय मी गाणे ऐकत होतो, एक बोलतोय मी रील बघत होतो. कोणाच्या बुडा खाली किती अंधार आहे तुम्हाला पण माहिती आहे. आता कायच बोलू मी. हे मग दगड कशाला मारत? आता मी खाली येताना ना शांत बस. आता मी खाली येताना व्हिडिओ रेकॉर्ड का नाही केला? 120 वर स्पीड वर चुप ना. एकदा मी आडवा झालोय, एकदा हा पुचावर पडला. हा मस्त. शांत बस. एकदा समोरचा आडवा झाला की चप्पल गेली. आम्ही दोघं नाही पडलो. हा मग हाताला सटकला, कोणाच्या मस्तीमध्ये सटकला. तेच हा ते पण सटकलो नाही. हा. आणि हा का माहित कसा सगळ्यात पहिले खाली आलाय. अरे मी कॉलवर बोलत टाइमपास कॉलवर तुला काय बोललो? कॉलवर होता. चल उड्या मारत आलो मी टाइमपास करत. बेकार रनिंग झाली, बेकार काळ पडलोय मी. हा तर लायकीत जाऊया परत. सोडायला लागली होती. उतरू. आता गप जाऊया चिकन मिसळ खायला, आणि तिकडून मग गपचूप घरचा रस्ता खायचा. हे बरं दिसतं असं.